आणि आता दिल्लीच्या राजकारणात किंवा राष्ट्रीय राजकारणात जाणार आहोत, कारण मुलायम सिंग आणि अखिलेश यादव या पित्यापुत्रांच्या भांडणामध्ये सध्या तरी अखिलेश यादव यांनीच बाजी मारल्याचं चित्र आहे. कारण सायकल हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव अखिलेश यादव यांच्याकडेच राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता मुलायम सिंगांची मोठी अडचण झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी समाजवादी पक्षात उभी फूट पडली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या तोंडावर सायकल हे निवडणूक चिन्ह आपल्यालाच मिळावं याकरता पितापुत्रांकडनं प्रयत्न केले जात होते. त्यांचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला, मात्र त्यांच्यावर आता अखिलेश यादव यांनी बाजी मारली आहे. आणि आता इकडून पुढे मुलायम सिंग आणि अखिलेश यादव यांची पावलं नेमकी कशी असणार आहेत, काय काय घडतंय तिकडे, प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत. अधिक जाणून घेऊया प्रशांतकडनं. प्रशांत, आता काल तर अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा बाजी मारलेलं चित्र बघायला मिळालं. मुलायम सिंगांची पुढची पावलं काय असू शकतात, तिकडे काय घडेल? अश्विन, खरं तर काल जेव्हा निवडणूक आयोगाचा निर्णय आला त्याच्यानंतर मुलायम सिंग यांच्या हातात आता फार कमी ऑप्शन राहिलेले आहेत. एकतर अखिलेश यांच्या गटानं त्यांना ऑलरेडी मार्गदर्शक या पदावरती जबरदस्तीने बसवलेलं आहे. हे पद एकतर मुलायम सिंग स्वीकारू शकतात किंवा दुसरा एक ऑप्शन त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ते कोर्टामध्ये देखील दाद मागू शकतात. याची चर्चा खरं तर कालपासून देखील सुरू आहे. पण आयोगामध्ये ज्या पद्धतीनं ते कमी पडलेले आहेत ते पाहता कोर्टामध्ये देखील त्यांना फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाहीये. आणि तिसरा ऑप्शन असा आहे की मुलायम सिंग यांच्या भोवती जे कोंडाळा आहे, शिवपाल यादव असतील, त्याच्यानंतर अमर सिंग, या गटाचं कदाचित अजूनही असं म्हणणं असू शकतं की अजूनही आपण सेपरेट निवडणूक लढवायला पाहिजे. त्यामुळे हे 3 ऑप्शन्स आहेत मुलायम सिंग यांच्याकडं. यातलं ते नेमकं काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. खरं तर कालच अखिलेश यांना मुलायम सिंग यांची घरी जाऊन भेट घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की सायकल जी आहे, सायकल आगे बढ़ती जाएगी. त्याच्यामुळं नेमकं आता या दोघा पितापुत्रांमधलं भांडण संपतंय की नाही याकडं सगळ्यांचं लक्ष असेल. पण दुसरीकडे आणखीन एक महत्त्वाची बाब राजकीय फ्रंटला जी घडते ती अशी की समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे एकत्र येण्याची शक्यता जी होती ती आता पुन्हा एकदा वेगानं जोर धरू लागलेली आहे. कारण काल जेव्हा हा निर्णय आला त्याच्यानंतर अखिलेश यांच्या समर्थकांपेक्षा जास्त आनंदी हे काँग्रेसवाले दिसत होते. कारण आता राहुल आणि काँग्रेस हे एकत्र, अखिलेश हे एकत्र येतील अशी शक्यता दिसू लागलेली आहे. मुळामध्ये मागच्या वेळी जेव्हा काँग्रेसनं यूपीची निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना केवळ 28 जागा, 403 पैकी केवळ 28 जागा मिळालेल्या होत्या. आणि त्यामुळं यावेळी देखील काँग्रेसचं लक्ष काही फार जास्त नव्हतं. 50-60 जागा जरी मिळाल्या तरी काँग्रेस खुश होती. आणि म्हणून अखिलेश सोबत जाण्यासाठी काँग्रेसमधला एक गट उत्सुक आहे. काँग्रेसच्या शीला दीक्षित, ज्यांना खरं तर मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेलं होतं, त्यांनी देखील काल प्रतिक्रिया दिली आहे की अखिलेशच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवायला आम्हाला कुठलाही ऐतराज किंवा कुठलीही अडचण नाहीये. आणि त्याच्यामुळं आता आज या संदर्भातली काही घोषणा होते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. प्रशांत, या सगळ्या घडामोडींवर तू बारकाईने नजर ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.